नमस्कार मित्रांनो. माझा मित्र नंदू याला एका रात्री फार विचित्र अनुभव आला. खरंच असा अनुभव कोणाला ज्याला नको. काही होऊ शकतो. असा भयानक अनुभव आला तर माणसाचे काय अटॅक वगैरे पण येऊ शकतो. पण नंदूच्या बाबतीत तसं काही घडलं नाही. त्याच्या असं झालं, नंदूच्या घरचे लोक सर्व गावाला गेले. आता अमळनेर रेल्वे स्टेशन रात्री सुरत भुसावळ पॅसेंजर येते त्या गाडीने घरच्या लोकांना सर्वांना भुसावळ जायचे होते. आणि योगायोग असा की त्या दिवशी नंदूची मोटरसायकल नेमकी बंद पडली, सुरूच व्हायची नाही. मग त्यांनी विचार केला की घरच्या सर्वांना आपण रिक्षाने नेणारच आहेत, मग आपण काय मोटरसायकल द्यायचं. बरं, स्टेशन काही जास्त दूर नाही, अर्धा तासात आपण वापस येऊन जाऊ किंवा एखादी रिक्षा भेटेलच आपल्याला रात्री. घरच्या सर्व लोकांना त्याने रिक्षामध्ये बसवलं, तो पण बसला आणि अमळनेर रेल्वे स्टेशनवरती आला. आता अमळनेर रेल्वे स्टेशनवर 12:15 वाजता येणारी सुरत भुसावळ पॅसेंजर नेमकी त्या दिवशी 12:30 आली. खूप लेट होऊन गेली. चला, थंडीचे दिवस आहेत, गप्पा मारत कसा वेळ गेला समजलं पण नाही. घरच्या लोकांना सर्वांना गाडीमध्ये बसवलं. रात्रीच्या गाडीला काही जास्त गर्दी नसते. अमळनेर स्टेशनवरून गाडी सुटली. मग नंतर निघाला. खूप उशीर होऊन गेला. चालत बाहेर आला तोपर्यंत 1-2च रिक्षा उभ्या होत्या. सर्व रिक्षा निघून गेल्या. मग याला वाटलं एखादी रिक्षा भेटेल, पण ते दोघं तयार झाले नाही त्या कॉलनीत याला. त्यांना दुसरे सीट भेटून गेले. ते दोघं रिक्षा निघून गेला. मग विचार केला नंदूने, चला पायी निघून जाऊ, काय आपण एकटे ते. मग नंदूने अमळनेर स्टेशन सोडला. चालत पुढे आला. मग आपल्या कॉलनीच्या रस्त्याला लागला. कॉलनीच्या रस्त्याला लागल्यानंतर मग एकदम त्याला जाणवलं, अरे बापरे. मोबाईलमध्ये बघितलं 1 वाजण्यात आला होता, 12:50 होऊन गेले होते. बापरे, आपण खूप उशीर केला. बघतो तो सुमसाम शांत एरिया, सर्व थंडीचे दिवस, सर्व घरात गुडप. नंदू लागल्या रस्त्यावरती लाईट वगैरे होते, डांबरी रस्ता, छानपैकी डांबरी रस्ता होता, पण सुमसाम, कोणीच नाही. आता थंडीच्या दिवसात कोण बाहेर येणार. थोडीशी त्याला भीती वाटायला लागली. थोडंसं पुढे आला, काही घरं वगैरे होते, बरेच असे ओपन प्लॉट पडलेले होते. रस्त्याला लागून बरेच घरं होते, पण सर्व घरं बंद, बाहेर कोणीच नाही, फक्त रस्त्यावरचे लाईट चालू. आणि काही रिकामे प्लॉट पडलेले, झाडी रस्त्यावरती खूप ठिकाणी झाडी होती. नंदूला जरा भीती वाटायला लागली, नाही बापरे आपण की नाही खरंच काय करावं, जाऊ द्या निघून जाऊ. मग नंदूच्या पायात बूट होते, पटपट चालायला लागला. रस्त्यावरती एकदम शांतता. असं वाटायला लागलं की आता आपण पळत जाऊ. पण पळत गेलो तर कुत्री वगैरे आले तर बापरे, कुत्री एकदम सुट्टीनं आपल्या मागे. मग चला चालतच जाऊ, पळायचे नाही. आणि एवढ्या वेळेला रात्रीच्या वेळेला कोण पळत जातोय, कोणी आलं तर चोर वगैरे समजतील. मग नंदू तसंच निघाला. आजूबाजूला बऱ्याच रिकामे प्लॉट, संपूर्ण गावात काही झाडी. आजूबाजूला बघतोय, नंदूला आता भीती वाटायला लागली, बापरे काय इलाज नाही, आता आपल्याला घरी जायचं आहे. आणि घरी आज नंदू एकटाच होता. चालता एका ठिकाणी त्याला असं वाटलं की कोणीतरी मागून येते. तो एकदम थांबला. बरं आहे, कोणतरी आपल्याला सोबतून जाईल. मागे ओढून बघतो, कोणीच नाही. शांतता सर्वीकडे. ओढून पाहतो, इकडे पाहतो, तिकडे पाहतो, कोणीच नाही रस्त्यावरती. बापरे, आपण एकटेच आहे. तेवढ्यात त्याला असं रिकामी जागा होती आणि त्या जागेत असं कोणीतरी रडतोय. असा आवाज आला, रडण्याचा आवाज आला. अरे कोण रडतोय. बघितलं इकडे तिकडे, मोबाईलचे टार्च सुरू केला. आता रस्त्याची लाईट होती, पण ते मोकळ्या मैदानात काहीच नव्हतं, पण उजेड होता. तर आता टार्चचा काही उपयोग नव्हता. त्यांनी पाहिलं मोकळ्या मैदानात इकडे तिकडे कोणीच नाही. अगदी, आणि आवाज तर अगदी जवळून येतोय, एकदम कोणीतरी रडतोय. हळूहळू आवाज येतो, जोरतो आणि हुंदके देतो. आणि हुंदके देता एकदम मोठमोठ्याने रडायला लागला. नंतर घाबरला. इकडे तिकडे बघता कोण रडतोय. कोणी एखादा पडला विटला का लागला का रस्त्यावरती तर कोणीच नाही. मोकळ्या मैदानातून आवाज येतोय, दूर घरं आहेत, आजूबाजूला संपूर्ण झाडी. सर्वीकडे बघतोय, कोठंच कोणी नाही. आणि आवाज असा येतोय की अगदी 10-15 फुटावरून रडण्याच्या आवाज येतो. माणूस कोणी कसं दिसत नाही, आणि मोठा माणूस रडतोय असं वाटतोय. मग नंदूने विचार केला, नाही चला, आपल्याला भास होतोय, खूप रात्र झाली ना, त्याच्यामुळे आपल्याला भास होतो. मग नंदू पटपट चालला. फक्त त्याच्या बुटाचा आवाज रस्त्यावरती, काहीच नाही, एकदम शांत वातावरण. घाबरला, बापरे कोण रडत असेल. पण दिसलं कसं नाही, रस्त्यावरती तर लाईट आहेत, एखाद्या घरामधून कोणी रडत असेल. पण नाही, आपल्या अगदी 10-15 फुटावर आवाज येतं असं वाटलं. मग चालतोय नंदू, चालता एकदम परत थबकला. पुन्हा बघतो समोर कोणीतरी रडतोय. अरे कोण रडतोय. इकडे पहा, तिकडे पहा, सर्वीकडे बघतोय. नंदू तसेच झपझप पावलं टाकत पुढे जाऊ लागला. फक्त बुटांचा आवाज येत होता. रस्ता एकदम सुमसाम आणि शांत रस्ता, कोणीच नाही. आजूबाजूला पाहतो, कोणी नाही. पुढे मागे सर्वीकडे नंदूने पाहिला, कोणाच्याच पत्ता नव्हता. बापरे, आपण आता एकटेत.
आणि बऱ्याच ठिकाणी असे झाडं वगैरे खूप होती आणि एका ठिकाणी असं बाग होता. त्या बाकावरती कोणीतरी बसलेलं दिसलं. कोण बसलं असेल? एक वयस्कर मनुष्य होता. नंदूच्या वयाचे दिसेल. आता नंदू 40शीच्या त्याच वयाच्या मनुष्य बसलेला दिसला त्यांना. नंदू आला जवळ आला, बाकावर बसून याच्याकडे पाहत होता आणि अचानक हा जवळ येताच एकदम ओक्साबोक्शी रडायला लागला. बापरे! नंदूला वाटलं काय झालं, कोण आहे हा, काय रडतोय? नंदू एकदम थांबला आणि फक्त 10-15 फूट अंतर असेल आणि नंदू त्या बाकाजवळ आला आणि म्हणाला, अरे भाऊ काय झालं तुला आणि काय तुला रडू आलं एवढं, काय संकट आलं तुझ्यावर? असं नंदू म्हणतो बाकाजवळ आला आणि एकदम तो मनुष्य गायब झाला. आता तिथं बाकावरती अंधार होतं. अंधारात काहीच दिसलं नाही, फक्त बाकावर एक व्यक्ती होता. मग गेला हा कुठं? नंदू एकदम घाबरला. मोबाईलचा टार्च सुरू केला, बघितलं बाकावर तर कोणीच नव्हतं. अरे हा कुठं पळाला? झाडांची सावली होती, झाडाच्या सावलीखाली नेमका बाग होता आणि तिथं लाईट वगैरे पण नव्हती. मग तसाच नंदू एकदम त्याच्या अंगाला एकदम शहारे आले. रे बापरे, काय झालं आपल्याला, का असं कसं भास झाला? नंदू लगेच पटपट पुढे चालायला लागला. रस्त्यावरती काही ठिकाणी लाईट होते, काही ठिकाणी नव्हते, पण घरं होती रोडाला लागून काही दूर आणि प्लॉट एरिया सुमसाम सर्व. काही प्लॉट रिकामे होते. रिकाम्या प्लॉटमध्ये खूप झाडी वगैरे वाढलेली. आता नंदूच्या अंगाला एकदम कापरे पडले. केव्हा एकदाच्या घर येतो, धापा टाकत तो आला. पडता बी येत नव्हतं कारण कुत्रे मागे सुट्टीत किंवा कोणी समजेन चोर आहे बा. घामेघूम होऊन गेला. थंडीचे दिवस पण एवढा घामेघूम झाला नंदू की थरथर कापत कसं तरी तो आला. घरापर्यंत आला. नंदूचा बंगला होता. कुंपण होतं. कुंपणाच्या गेटला नंदूने कुलूप लावलं होतं. कुलूप उघडायला लागला. थरथर हात कापत होते. फाटकाचा मोठा आवाज झाला. फाटक उघडलं. फाटक लावलं आणि एकदम परत नंदू दचकला. रस्त्यावरती कोणीतरी मोठमोठ्याने रडतोय. मोठा मनुष्य. बापरे! पडतच तो ओट्यावरती चढला. पटकन फाटकाचे कुलूप लावायचे विसरून गेला. घराचं कुलूप उघडला. मध्ये आला. लाईट लावले. बाहेरचा लाईट लावला. मग आला. फाटकाचं कुलूप वगैरे लावलं. आजूबाजूला कानूसा घेतला. कुठंच काही आवाज येत नव्हता. कोणी रडत नव्हतं. आपल्याला असा कसा भास झाला. बापरे, ही रात्र अशी काय? घरचे तर सर्व गावाला चालले गेले. आपण घरात एकटा आहे. घरात घुसला. दरवाजा वगैरे लावला. मोठा बंगला होता नंदूच्या. सर्व रूममध्ये पाहिलं. सर्वीकडे लाईट लावून दिले. एकदम शांत आणि भकास वाटायला लागलं. कारण घरातले सर्व गावाला गेले म्हणजे घर कसं एकदम खायलाच उठतो. तसं नंदूने तो आवाज ऐकलेला होता रडण्याचा. कोण रडत असेल? जाऊ द्या, का आपल्याला भास झाले. बापरे, हे काय झालं असं? रात्री रस्त्यावरती एकही माणूस आपल्याला भेटून नये. बरोबर 1:30 वाजलेला होता. बापरे, एवढा वेळ लागला आपल्याला स्टेशनवर यायला. 1.5 तास. घाबरला नंदू. मग लगेच हातपाय धुतले, कपडे वगैरे बदलवले, हातपाय तोंड धुतलं. बाथरूममधून बाहेर आला. बेडरूममध्ये गेला. घरातले सर्व लाईट बंद करून टाकले. बेडरूममध्ये गेला. झोपला. बराच वेळ नंदूला झोप येत नव्हती. परत नंदूला भास झाला की कोणीतरी रडतोय. अरे, नंदू उठला. बेडरूमचा लाईट लावला. बेडरूमचा दरवाजा उघडला. बाहेर आला. बैठक खोलीत आला. बैठक खोलीतून खिडकीतून पाहिलं वरांड्यात तर कोणीच नव्हतं. आजूबाजूला कानून सांगितला कोणीच नाही. मग लाईट बंद केलं. लाईट बंद केलं. त्याला लगेच जाणवलं की आपल्या वरांड्यामध्ये कोणीतरी रडतोय मोठमोठ्याने हुंदक्याच्यात. अरे बापरे, कोण आहे? काय झालं? नंदूने पटकन हॉलचा लाईट लावला. वरांड्याचा लाईट लावला. खिडकीतून पाहिलं बाहेर तर कोणीच नव्हतं. आवाज बंद होऊन गेला. नंदूला वाटलं नाही आपण रस्त्यावर आलो ना, रात्रीची वेळ होती त्याच्यामुळे आपल्याला भीती वाटली आणि ते भास होत आहे. आपण रस्त्यावर जे आवाज ऐकले कोणीतरी असे ना रडतच असेल नक्की. पण तो बाकावरचा मनुष्य गायब कसं झाला? आणि मग पुढे रस्त्यावरती कोणीच कसं नाही. आणि रडाचे 5-7 ठिकाणी आवाज आलेत नंदूला. नाही आपल्याला ते रस्त्यावरती आवाज आला ना म्हणून आता आपल्याला घरात सुद्धा भास होत आहे. नंदू आला. परत हॉलचा लाईट बंद केला. वरांड्याचा लाईट बंद केला. बेडरूममध्ये आला. मात्र बेडरूमचा लाईट त्याने चालू ठेवला. झोपला. नंदूला कशाला झोपेच येत नव्हते. बराच वेळ असं वाटत होतं की कोणीतरी रडतोय. त्याला वाटलं बापरे, काय आता रात्र कशी काढायची? आपण तर घरात एकटे, सर्व गावाला गेलेले. नंदू एकदम घाबरला. थंडीचे दिवस. पांघरून वगैरे घेऊन झोपला. पण झोप येतच नव्हती आणि बेडरूमचा लाईट चालूच होता. त्याने विचार केला हे लाईट चालू आहे ना त्याच्यामुळे आपल्याला झोप येत नाही. परत त्याने लाईट बंद केला. परत झोपला. झोपी आलीच नाही नंदूला. बराच वेळ झोप आली नाही आणि अचानक डोळा लागला. किती वेळ गेला कास कुणास ठाऊक. थोडा वेळाने नंदूला एकदम जाग आली की कोणीतरी जोरात रडतोय. मोठमोठ्याने हुंदकी देऊन. ओ बापरे, कोण रडतोय? एखाद्या माणसाचा आवाज आहे. अरे, काय झालं माणसाला? का आपल्याला स्वप्न पडलं? मग नंदू खळबळून उठला. पटकन त्याने बेडरूमचा लाईट लावला. लाईट लावल्यानंतर पाहिलं बेडरूममध्ये कोणी नाही. पण कानूसा घेतला. अरे, बाहेर आवाज येतोय आपल्या घरात. दरवाजा उघडला. थरथर कापत आला. सर्वीकडचं लाईट लावलं. कुठेच नाही. कोणत्याच रूममध्ये नाही. अरे, 2 BHKचं घर होतं त्याचं. 2 बेडरूममध्ये पाहिलं काही नाही.
हॉलमध्ये काही नाही. मग त्याला पुन्हा रडण्याचा आवाज आला. अरे कोण रडतं असेल का बाहेर असेल, बाहेर वरांड्यातला लाईट लावला, पाहिलं काहीच नाही. आवाज एकदम शांत. बघितलं घड्याळात 2:30 वाजले होते. बापरे, आपण 1:30ला घरी पोचलो, आता 1 तास होऊन गेला आणि अजून कसा आवाज येतो आपल्याला, असे काय भास होत आहे का आपण हे स्वप्न बघतोय. नंदूने वरांड्याचा लाईट बंद केला, हॉलचा लाईट बंद केला आणि आला, चला बेडरूममध्ये जाऊ आणि आता आपण झोपू. काय असे नाही असं. तो नंदू विचार करतोय तेवढ्यात त्याला परत रडण्याचा आवाज आला जोरजोराने. हुंदके देत रडतोय. ओ बापरे, कोण रडतोय. मोठ्या माणसाचा आवाज येतो. ते पेशंटमधला लाईट चालू होता त्याच्या समोर. बघतो बाथरूममधून आवाज येतोय. अरे बाथरूममधून आवाज येतोय. बापरे, नंदूच्या अंगाला एकदम थरकाप भरला. नंदूच्या अंगाला एकदम कापडे भरले, थरथर कापायला लागला. घामेघूम झाला नंदू. अंगाला काटे आले. काय करायचं आता. आणि मध्ये बादलीचा आवाज आला, भांड्यांचा आवाज यायला लागला. अरे म्हणजे ह्याच्या अर्थामध्ये कोणीतरी आहे, कोणीतरी कडी लावलेली, गेटला पण कुलूप आहे. नंदू असा थरथर कापायला लागला. इकडे तिकडे पाहिलं केलो आणि नजरेने की पण 2:30 वाजलेलं, कोण येणार आहे. चला आता पाहिल्याशिवाय गत्यंतर नाही. नंदू आला. एवढं चांगलं त्यांनी सोय केली की संडास बाथरूमच्या लाईट त्याचं बटन बाहेर होतं, त्याने बटन दाबलं, बाथरूमच्या लाईट सुरू झाला. पण रडण्याचा आवाज बंद होत नव्हता. अरे नक्की कोणीतरी बाथरूम, कोणाला बाथरूममध्ये कोंडून गेलो आपण. घरातले तर सर्व लोक गावाला गेले. कोण आहे. त्याने बाथरूमचा दरवाजा उघडला आणि एकदम दचकला. समोर एक त्याच्याच वयाचा मनुष्य बसलेला होता. पण लाईटाच्या उजेडात पाहिलं नंदूचा टी-शर्ट घातलेला, नंदूची पॅन्ट घातलेली आणि असं उखळ बसून इकडे पाठ होती नंदूकडे आणि तो मोठमोठ्या रडत होता हुंदकीच्यात. नंदूला असं घाबरला. अरे आपल्यासारखा दिसतोय आणि आपले कपडे कसं काय घातले याने. बापरे, लाल टी-शर्ट, पॅन्ट निळ्या रंगाची बरमुडा पॅन्ट घातलेली होती. तो मस्त बसलेला होता आणि मोठमोठ्या हुंदकीत होतं. नंदू तसे परिस्थिती घाबरला, थरथर थरथर कापत होता. तरी त्याने हाक मारला. कोण आहे तू आणि घरात कसं काय घुसला आणि तुला काय झालं, तू काय रडतोय. नंदूने फटाफट त्याला विचारलं. तो हुंदकी द्यायचा एकदम थांबला. नंदूला असं वाटलं नाही कोणीतरी चुकून घरात घुसला असेल आणि आपण नेमकं बाथरूमचा दरवाजा बंद करून निघून गेले सर्व जाण्याच्या घाईमध्ये. कोणीतरी बिचारा दुःखी पडित असेल, पण तो हालचालच करत नव्हता. पुन्हा नंदूने हाक मारले. हे भाऊ कोण आहे तू. दरवाज्यात नंदू उभा होता. तो हळूच तो वळला, असं वळला आणि एकदम उभा राहिला. नंदूला एकदम थरका भरला. तर समोर तोच उभा होता स्वतः नंदू. नंदूचे कपडे, लाल टी-शर्ट, निळी बरमुडा पॅन्ट. बापरे, नंदू लगेच 2 पावला मागे सरकला आणि तो याच्याकडे पण एकदम विचित्र हसला, एकदम बेसूर. नंदू थरथर कापत होता. अरे आपल्यासारखा दिसतोय, आपला डुप्लिकेट. आणि एकदम ढसा रडायला लागला, बुक्सा रडायला आणि एकदम धावत आला आणि एकदम नंदूच्या कमरेला मिठी मारली. त्याचे थंडगार हात, ते एकदम बर्फासारखे, अगोदरच थंडी आणि ते एकदम बर्फासारखे थंडगार हात नंदूला एकदम मिठी मारली. त्यांचं डोकं एकदम नंदूच्या छातीवर एकदम किंचाळला आणि एकदम खाली कोसळला. नंदूची शुद्धच गेली. कोण होता तो उभी नंदूचा डुप्लिकेट. सकाळी जाग आली नंदूला. बघतो बाथरूम समोरच नंदू खाली झोपलेला होता जमिनीवर. उठून बसला, इकडे तिकडे पाहिलं, कोणीच नाही. बाथरूमचा दरवाजा उघडा. अरे कोण आहे. लाईट चालू आहे. परत आला, बेडरूमच्या लाईट चालू होती. इकडे तिकडे पाहिला तर नंदूला परत रात्रीच्या प्रसंग आठवून एकदम घाम सुटला. घड्याळात पाहिलं 7 वाजले होते. आता उजेड पडायला लागलं तर पटापट त्याने सर्वीकडे लाईट लावली. बाहेर घराचा दरवाजा उघडला, बाहेर आला. वरांड्यात वगैरे सर्व आजूबाजूला मोठं कुंपण केलं. ते वाल कुंपण. गार्डनमध्ये कोणीच नाही. गेटला तर कुलूप होतं. कोण होतं. आपल्याला रात्री असा कसा भास झाला आणि आपण बाथरूम समोर कसं का पडलेलो होतो. स्वप्न असतं तर मग आपण बाथरूम समोर आलो कसं. बापरे, नंदूला एकदम कापरे भरले. आला घरात कसं तरी. पटकन तो माझे मित्र होता, त्याने पटकन मला फोन केला. मी नंदूच्या एरियातच राहत होतो. लगेच नंदूच्या घरी गेलो. नंदू घामेघूम झालेला होता आणि त्याला सांगितलं, बघ रात्री तू आला ना, सुमसाम एरिया होता, त्याच्यामुळे तुला भास झाला असेल. पण नंतर भास झाला ती गोष्ट वेगळी रे बाबा. पण उभी माझ्या डुप्लिकेट समोर उभा होता, माझेच कपडे घातलेले आणि तू डायरेक्ट घेऊन मला याने पकडलं, एकदम कमरेत एकदम मिठी मारली आणि ढसा रडायला लागला. अरे बापरे, मला त्या क्षणी असं वाटलं होतं की माझे हृदय बंद पडतो का आणि मला एकदम भोळ आली आणि मी बेसुद्धा पडलो रे बाबा. मग कोणते कपडे घातले ते. त्याने सांगितलं लाल टी-शर्ट आणि माझ्या बरमुडा पॅन्ट निळी. बघितलं तर बेडरूममध्ये तिथं समोर लटकवलेली होती. अरे हे पण समोर लटकवलेली, तुमच्या हँगरला लटकवलेली पॅन्ट आहे, तू टी-शर्ट आहे आणि तू असं कसं सांगतो. नाही नंदू,
तू खरंच घाबरलास म्हणून. नंदूला इतका भयानक प्रसंग आला की मलाही जरा विचित्र वाटलं की असं कसं. मी नंदूची समजूत घातली, जबाबदारी बाबा नंदू, तू रात्रीची वेळ आहे, भयान शांतता, हिवाळ्याचे दिवस बाहेर कोणीच नाही, त्याच्यामुळे तुला तसं बाहेर झालं असेल, जाऊ दे. पण नंदू इतका घाबरला होता, तो बाबा मला आता ऑफिसला जायचे, तोपर्यंत तू इथं थांब, आपण सोबतच जाऊ. मग मला तिथं थांबावं लागलं. एवढं बरं की माझी सर्व तयारी वगैरे, आंघोळी वगैरे सर्व आटपून गेलेलं, तर मी तेवढं बराच वेळ थांबलो. मग नंदूची सर्व तयारी झाल्या, त्याला घरी घेऊन आलो, चहा पाणी केलं आणि मग त्याला ऑफिसात आला आणि सांगितलं, बघ तुझ्या घरचे लोक किती दिवस येणार नाही म्हणे, 4-5 दिवस. मग काही घाबरू नको, मी तुझ्या घरी येतो आणि 4-5 दिवस मी तुझ्याकडे रात्री मुक्काम करीन, ऑफिसातून आलं का मला फोन करायचा, बस. त्यानंतर आम्ही 4-5 दिवस मी रोज नंदूकडे गेलो, झोपलो. त्याचे घरचे लोक येईपर्यंत मात्र फोनवरती त्याने घरच्या लोकांना काहीच सांगितलं नाही, तर ते घाबरून लगेच येऊन गेले. ते 5 दिवसानंतर घरचे लोक वापस आले. मग नंतर आम्ही ही सर्व घटना त्यांना सांगितली. पण एवढं बरं की 5 दिवस मी पण तिथं होतो, पण तसं काही अनुभव आला नाही, मला पण कोणाच्या रडण्याचा आवाज आला नाही. मित्र, असं काय भयानक, अशी काय रात्र होती ती भयानक. त्या रात्री नंदूला भीतीमुळे काहीही झालं असतं, पण नशीब तो वाचला. बरं तर मित्रांनो, आजपर्यंत एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.